नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्राच्या नव्या व्हिडिओमध्ये आणि नव्या रिपोर्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। विशेष व्हिडिओ असणार आहे, राजकारणातला व्हिडिओ असणार आहे आणि हा रिपोर्ट एका विशेष आणि लोकप्रिय नेत्याबद्दलचा असणार आहे। काल 2 दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर यांची आणि दिनेश मांगले नावाच्या व्यावसायिकाचं ऑडिओ क्लिप व्हायरल होते। या ऑडिओ क्लिपमध्ये एकीकडून दिनेश मांगले हे तुमच्या भावाचं प्रकरण आहे, तुमच्या कानावर घालावं म्हणून तुम्हाला फोन केला आहे असं म्हणत असताना, दुसरीकडे मात्र ओमराजे निंबाळकरांनी शिव्यांचा सपाटा सुरू केलेला होता। आता ओमराजे निंबाळकर, दिनेश मांगले यांचे आणि त्यांचे भाऊ या दोघा तिघांचे नेमके काय संबंध आहेत याबद्दल आपण नंतर जाणून घेऊयात। मात्र या रिपोर्टमध्ये दिनेश मांगले आणि ओमराजे निंबाळकर या दोघांच्या संवादाबद्दल मी आज बोलणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत आणि खासदार यांच्या अशा प्रकारच्या बोलण्यानं ते पुन्हा ट्रोल झालेत। सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात आता प्रचंड रोष निर्माण झाला आहे। एकेकाळी ओमराजे निंबाळकर म्हटलं की विरोधातल्या पक्षातले लोकसुद्धा ओमराजे निंबाळकरांच्या कामाबद्दल ग्वाही द्यायचे किंवा मग त्यांच्या वागणुकीबद्दल ग्वाही द्यायचे। ओमराजे निंबाळकरांना तिथल्या मतदारसंघातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ओमराजे निंबाळकरांचा तो ऑडिओ कॉल व्हायरल झाला। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकरांप्रती असलेलं प्रेम हे काही प्रमाणामध्ये कमी होत असताना पाहायला मिळते। फोन मला का केलायस, त्याचा आणि माझा काय संबंध आहे असं म्हणत असताना तिकडून मांगले असं म्हणाले की ते तुमचा भाऊ आहे आणि तुमच्या कानावर असलं पाहिजे असं म्हणताच ओमराजे निंबाळकरांनी शिव्यांचा सपाटा सुरू केला होता। आता ओमराजे निंबाळकर मी सांगितल्याप्रमाणे ते जबाबदारी व्यक्ती आहेत आणि त्या मतदारसंघाची त्यांच्यावर जबाबदारी आहे। ते लोकांचे मालक नाही तर ते लोकांचे सेवक आहेत। त्यांनी लोकांची सेवा करून त्यांच्या विकासाचं काय, त्यांच्या समस्याचं काय, त्याचं निराकरण कसं करता येईल यासाठीची आखणी करणं गरजेचं आहे, ना की त्यांना उलट शिवीगाळ करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकर सध्या ट्रोल होतात। ओमराजे निंबाळकरांना उत्तर मांगले यांनी दिलं नाही, पण मी देतो। ते असं म्हणाले की तुला माझा फोन करायचा संबंध काय, तू मला फोन कसा काय करतो, तर याचं उत्तर एका शब्दांमध्ये आहे। ओमराजे निंबाळकर हे मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा फोन त्यांचे खाजगीतले काही कामं सोडून रिकाम्या वेळेमध्ये किंवा मग लोकांना देण्याच्या वेळेमध्ये सगळे फोन अटेंड करायला पाहिजेत। आणि जर त्यांना वाटत असेल की मला कुणीही फोन करू नये, मग ते मांगले असतील किंवा मग इतर कुणी असेल, तर त्यांनी चक्क राजीनामा द्यावा। कुणी दुसरा खासदार होईल आणि लोकांच्या समस्या सोडवेल, लोकांचे फोन उचलून त्यांचे उत्तर देईल। तुम्हाला जर कुठल्या एखाद्या मांगलेचा फोन उचलून त्याला काही उत्तर द्यायचं नसेल किंवा मग त्याचा काही भडास किंवा राग त्याचा काढायचा असेल तर चक्क राजीनामा द्या। कोणाचंही नडलेलं नाही, कोणाचंही अडलेलं नाही। तुम्ही पदावर नसताना तुम्हाला कशाला कोण फोन करतील, जे करायचं असतील ते करतील, तुमचे समर्थक असतील ते करतील। मात्र तेव्हा तुम्ही पदावर नसणार आणि पदावर नसल्यामुळे जे पदावर असताना कामं करता येतील त्या कामासाठी तुम्हाला लोक फोन करणार नाहीत। या प्रश्नाचं हेच उत्तर आहे की ओमराजे निंबाळकरांना नुसता मांगलेच नाही तर मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती फोन करू शकतो आणि जाबही विचारू शकतो या कामाचं काय झालं, तुम्ही मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या घोषणापत्रामध्ये काही घोषणा केल्या होत्या, त्या पूर्तता केल्या नाहीत। एक ना अनेक सवाल तुम्हाला लोक विचारू शकतात, फक्त मांगलेच नाही। आता मांगलेंना त्या ऑडिओ क्लिपमध्ये उत्तर देता आलं नाही, कदाचित ते घाबरले असतील म्हणून त्यांनी उत्तर दिलं नसेल। मात्र एक पत्रकार म्हणून कुठल्या का जिल्ह्याचा असेना मी, एक खासदार तुम्हाला तुमची जबाबदारी हे ठणकावून सांगू शकतो। तुमच्या फोनवरच नाही, तुम्हाला रस्त्यावर अडवून जाब विचारण्याचा अधिकार प्रत्येक मतदारसंघातल्या व्यक्तीला आहे आणि तो अधिकार तुम्ही त्यांचा हिरावून घेऊ शकत नाहीत। जसं तुम्ही हक्कभंग आणता तशाच प्रकारचे लोक तुमच्यावर येणाऱ्या काळामध्ये बंधनं घालू शकतात। या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरता कामा नये। लोक एकीकडे तुम्हाला डोक्यावर घेत होते, मात्र तुम्ही डोक्यावर घेतल्यामुळे तिथं अशी धार मारायला सुरुवात केली का असं आता वाटायला लागलेलं आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकर डोक्यावर घेतलं आणि कानात मुतलं अशा प्रकारचा हा सगळा प्रकार होताना दिसतोय। त्यामुळे या सगळ्या गोष्टी फार धीरानं घ्याव्यात अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं आहे। मित्रांनो, ओमराजे निंबाळकरांच्या या वागणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? समोरचा व्यक्ती कोण आहे, कशामुळे त्यांनी फोन केला असेल किंवा मग ओमराजे निंबाळकरांच्या विरोध पार्टीचा तो माणूस आहे का, जाणीवपूर्वक ओमराजे निंबाळकरांना काहीतरी त्यांना उकसवायचं होतं का, वगैरे वगैरे त्याचे काही हेतू असतील। मात्र ओमराजे निंबाळकर हे जाणीवपूर्वक जबाबदार व्यक्ती आहेत आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं होतं।
व्यवहार काय आहे, झाला आहे की नाही झाला आहे, या सगळ्या गोष्टी कधी झालेल्या असतील कदाचित. ऑडिओ कॉल व्हायरल होण्याच्या अगोदर काही यांचे संवाद झालेले असू शकतात किंवा त्यांचे बंधू असतील. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण नंतर दीर्घ पद्धतीनं खोलात जाऊन जाणून घेऊयाच. मात्र तोतास या ऑडिओ क्लिपची फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात चर्चा झाली. त्या ऑडिओ क्लिप संदर्भात सुद्धा हा आपला बोलण्याचा, रिपोर्ट करण्याचा मूळ हेतू होता. येणाऱ्या काळामध्ये मांगले, त्यांचे बंधू आणि ओमराजे निंबाळकर यांचा नेमका काय वाद होता हे तुम्हाला मी येणाऱ्या काळामध्ये सांगेल. त्यामुळे मराठी महाराष्ट्र चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा मराठी महाराष्ट्र फेसबुक पेजला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि तिथूनसुद्धा व्हिडिओ शेअर करा. खूप खूप धन्यवाद.